सिडको कार्यक्षेत्रातील पूर्वाश्रमीचे बीएमटीसी कर्मचारी हे 1984 पासून बस सेवा बंद झाल्याने निराधार झाले होते. त्यांना योग्य आर्थिक मोबदला मिळावा म्हणून कर्मचारी व विविध संघटना अनेक वर्ष पाठपुरावा करत होते. मात्र तरीही 42 वर्ष हा प्रश्न प्रलंबित होता. सदर विषयात आमदार विक्रांत पाटील यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करून सिडको तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी आवश्यक पाठपुरावा केला. बैठकांच्या माध्यमातून चर्चा घडवून आणली. सिडकोकडून हा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवून 631 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 10 लाख रुपयाचा मोबदला मिळण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली आहे. लवकरच पूर्वी पीएफ व ग्रॅज्युएटी मिळालेल्या या 631 कर्मचाऱ्यांना 10 लाख रुपयांच्या चेकचे वाटप सिडकोच्या माध्यमातून केले जाणार आहे. तसेच एकूण कर्मचाऱ्यांपैकी उर्वरित असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील लवकरच मोबदला मिळण्यासाठीची प्रक्रिया सुद्धा जलद गतीने सुरू आहे. सिडकोच्या पूर्वाश्रमीच्या परिवहन सेवेतले कर्मचारी 84 साली ही बस सेवा बंद झाल्याने निराधार झाले होते. सातत्याने या विषयाचा संघर्ष त्यांनी स्वतः केला, अनेक कामगार संघटनांच्या माध्यमातून केला, पण मार्ग निघत नव्हता. या सगळ्या कर्मचाऱ्यांनी जेव्हा हा विषय माझ्याकडे आणला, आम्ही सातत्याने सिडकोशी पाठपुरावा केला, अधिकाऱ्यांशी पाठपुरावा केला, अनेक प्रकारच्या बैठका त्या ठिकाणी केल्या. सिडकोचे जॉईंट एमडी गणेश देशमुखजी यांनी यात सकारात्मक सगळा मार्ग पुढे घेतला आणि या विषयाला 691 कर्मचाऱ्यांना तात्काळ मोबदला मिळावा आणि उर्वरित जे कर्मचारी 1500 पैकी शिल्लक राहतात त्यांना सुद्धा त्यांच्याकडे जी कागदपत्र असतील त्याचा आधार घेऊन त्यांनाही मोबदला मिळावा असा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करत होतो. यामध्ये सकारात्मक गोष्ट आता घडते. ही फाईल सन्माननीय असीम गुप्ताजी ॲडिशनल चीफ सेक्रेटरी यांच्याकडे होती आणि याचा पाठपुरावा करून आता याचे आदेशसुद्धा निर्गमित झालेले आहेत आणि त्यामुळे सिडकोला आता या सगळ्या कर्मचाऱ्यांना चेक वाटप करण्याचा रस्ता मोकळा झालेला आहे. त्यामुळे लवकरच 691 कर्मचाऱ्यांना 10 लाख रुपयांचा मोबदला हा प्रत्येकी दिला जाईल आणि उर्वरित कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांच्याकडे जी कागदपत्र आहेत त्या आधारे त्यांची एलिजिबिलिटी बसवून त्यांना सुद्धा हा मोबदला मिळेल. तो प्रश्न 42 वर्ष प्रलंबित होता, त्या प्रश्नाला आता वाट मोकळी झाली आहे आणि आमच्या कर्मचाऱ्यांना आता 10 लाख रुपयांचा मोबदला आणि न्याय मिळतोय. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.